तर आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. तर ती मंजू जी असते ती जाधव साहेबांना म्हणते मला त्या गुंडांना विचारपूस करायची आहे अमृताबद्दल. तर जाधव साहेब म्हणतात ठीक आहे तू विचारपूस कर, पण फक्त अमृताबद्दल कर. तर दुसरीकडं सत्या तात्यासाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर आलेला असतो. तो पंकज म्हणतो काय रे काय काम आहे तुझं सत्या. तर सत्या म्हणतो काही नाही माझं तात्यासाहेबांकडे जरा काम होतं. कुठे आहे तात्यासाहेब. पंकज बोलतो गेले ते दिल्लीला त्यांचं काम होतं. तर सत्या बोलतो मला का सांगितलं नाही, मला म्हटले असते तर. तर पंकज बोलतो तुला सांगून सगळ्या गोष्टी करतील का. अरे तुला कळत कसं नाही, ते एका तालुक्याचे आमदार आहे आणि हे बघ काहीतरी करायला शिक स्वतःच्या जीवावर. तर सत्या म्हणतो माझं जरा काम होतं अमृताबद्दल वकिलाबद्दल बोलायचं होतं. तर जो पंकज असतो तो म्हणतो तुला काय कळतं रे, तू कायमच नसतं तात्यासाहेब, काही झालं का तात्यासाहेब, काहीतरी स्वतःच्या मनावर कर. मग तिथून सत्या निघून जातं. तर दुसरीकडं जी रत्ना काटे असते ती जी मंजूची आई असते स्वयंपाक करत असते तिथे येते आणि म्हणते अगं तुझ्या पोरीला बोलाव कवर यानं देते. आणि आत्या म्हणते अमृता बाळ इकडे ये. त्यानंतर अमृता येते आणि अमृता म्हणते काय ग आत्ते. तर आत्या म्हणते काही नाही अगं तुला काही लाज वाटते का, खाली मान घालून काम करायचं शिक ना या घरामध्ये, तुला काय बस आयतं बसून घालू का आम्ही, तुला कळत नाही का. त्या ठिकाणी आत्या खूप अमृताचा अपमान करते. तर दुसरीकडं मंजू त्या लोकांना विचारपूस करण्यासाठी जेलपुढे येते आणि म्हणते मला एक गोष्ट खरोखर सांगा बरं. तर ते व्यक्ती म्हणतात काय बोला मॅडम. तर मंजू म्हणते माझी बहीण खरंच तुमच्यामध्ये सामील होती का. ते पोरं म्हणतात नाही नाही तुमची बहीण कशाची आमच्यात सामील, त्याला तर यामधलं काहीच माहीत नव्हतं. तर मंजू बोलते मग तुम्ही हे कोर्टामध्ये म्हणताल का. तर तो व्यक्ती म्हणतो हो आम्ही बोलू पण एका अटीवर. तर मंजू बोलते काय अट आहे. तर ते व्यक्ती म्हणतात आम्ही कबूल करू पण आम्हाला सोडून देताल का. तर वाघमारे म्हणतात नाही बिलकुल नाही. तर दुसरीकडं वाघमारे सत्तेची वाट बघत असतात. सत्य येतो आणि त्या ठिकाणी वकील पण येतात. सत्य आणि वकील आल्यानंतर मंजू म्हणते आता काय करायचं आहे वकील साहेब आपण पुढचं. तर वकील बोलतात आपण आपल्याकडे ठोस पुरावे नाही आहे. तर मी तुम्हाला एक आयडिया देऊ शकतो अमृताला जर सोडायचं असेल तर तो जो गुन्हा आहे ना तो कबूल करून घ्यायचा, कारण तसं पण खूप जास्त दिवस शिक्षा होणार नाही. तर सत्य खूप चिडतो आणि म्हणतो वकील साहेब तुम्ही आला आम्ही बोलवलं कशासाठी, तुमचं काय चालू आहे. तर दुसरीकडं मंजू म्हणते सत्या माझ्याकडे खूप मस्त आयडिया आहे, आपण काय करू मी तुला ती आयडिया सांगते. सत्या बोलतो काय आयडिया आहे वाघमारे. तर वाघमारे म्हणतात सत्या तू एक काम कर, तू स्वतः अटक होतो का. तर सत्या म्हणतो तुमचं डोकं फिरलं काय, तुम्हाला ताप बीप आली काय, मी अटक हो आणि मग सत्याला का अटक करताल तुम्ही. तर वाघमारे म्हणतात सत्या सत्या तू माझं ऐक ना, त्या मदतीनं आपण सोडू शकतो अमृताला. तर सत्या बोलतो नाही हे शक्य नाही. तर मंजू बोलते बघ सत्या मी तुला सांगते सविस्तर काय काय करायचं आहे. सत्याला मंजू सगळं काही सांगते. त्यानंतर सत्या म्हणतो वाघमारे खरंच तुमचं डोकं आहे, करू आपण त्या पद्धतीनं. तर दुसरीकडं खाली मम्मी साहेब बसलेले असतात. त्या ठिकाणी कवी सांगत असते की मी रात्री एक पिक्चर बघितला, त्या पिक्चरमध्ये आधी हिरोईन खूप दुश्मन असतात एकमेकाची आणि त्यानंतर मम्मी त्यांना 2 मुलं होतात आणि खरंच ते खूप खुश राहतात आता शेवट. तर जे मम्मी साहेब असतात ते म्हणतात त्या पिक्चरमध्ये एक हिरोईन पण होती, एक विलन पण होती, तुला माहिती आहे का, ती विलन मी आहे आणि सत्य आणि मंजू कधीच एकत्र येणार नाही. तेवढ्यात रत्ना काटे जी असते ती येते आणि म्हणते मंजू मंजू कुठं आहे तू, मला पैसे दे, मला तुझं पेमेंट कुठं आहे. तर जी मम्मी साहेब असतात ती म्हणते आली भिकमंगी, हिला काही कामच नाही आहे, उठलं का सुटलं का चल घरी आणि इथून पुढं दारात पाऊल ठेवायचं नाही तू. तेवढ्यात मम्मी जी आत्या असते ती म्हणते मी येणार, माझी भाचीचा पेमेंट न्यायला आली आहे मी. तेवढ्यात सत्या आणि मंजू येतात आणि म्हणतात काय हो काय आत्याबाई काय कालवा लावला आहे. तर आत्या म्हणते काही नाही. तर कवी म्हणते आता बोला आत्याचा आत्या पेमेंट न्यायला आले आहे म्हणून. तर आत्या म्हणते बोलणार मी. सत्याला मंजू आत्या जाऊन म्हणते मला माझ्या मंजूचं पेमेंट न्यायचं आहे, तुला काही अडचण आहे का. आणि त्या ठिकाणीच भाग संपतो. तर मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.